हाय फ्रेंड्स, वेलकम. बऱ्याच लोकांचे मला कमेंट्स आले होते की जयंतीचे डिटेल व्हिडिओ टाक वगैरे म्हणून. तर तुमच्या सर्वांच्या कमेंटवरून आणि तुमच्या म्हणण्यावरून मी जयंतीचा डिटेल व्हिडिओ टाकते. तर सुरुवात करू 13 तारखेच्या नाईटपासून, कारण जयंतीची सुरुवात हे एक दिवस आधीपासूनच होती. आणि मी रात्रीला निघले कारण मला साडी घ्यायची आणि त्यांच्यासाठी पण एक ड्रेस घ्यायचा आहे. ते कसं ते सांगतेच तुम्हाला. आणि खूप लोकांना माझा साडीवरचा लुक आवडला होता, तर म्हणून म्हणलं कुठून घेतली, कशी घेतली ते सांगावं. तर रस्त्यामध्ये मुलं कटआउट लावण्यासाठी, बॅनर लावण्यासाठी जमले होते. बॅनर लावत होते कारण 12 वाजलं तेव्हापासून जयंती सुरू होणार आहे म्हणून तयारी चालू होती. आम्ही 1-2 दुकान बघले, शोधलोत आणि ह्यांना हा ड्रेस आवडला. खूप छान होता पण थोडं लूज होता म्हणून स्टिचिंग वगैरे पण करायची होती. आता इथून निघालो आहे माझ्या साडीसाठी. पहिला आम्ही चेन्नई शॉपिंग मॉलमध्ये गेलोत, पण मला तिथं काय तेवढं फारशी आवडली नाही म्हणून आम्ही साऊथ इंडियामध्ये गेलेलो आहेत. तिथं साडी छान होती आणि खूप मस्त होती म्हणून तिथून घेऊन निघाले आता. पण नाईटलाच मला ब्लाऊज शिवून देणार नव्हते म्हणून मी दुसरं ब्लाऊज घातलेले त्यावर. इथून घेतलेलं हे बघा तुम्ही. तर तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही या, इथं छान भेटतात. आणि रात्री 12 वाजता आम्ही केक कटिंगला वगैरे गेलोत, तिथं पण खूप एन्जॉय केलं. मी मुलींच्या हातावर मेहंदी काढत बसले होते, तर मला जेवायला पण टाईम भेटला नाही. आता रात्री 12 वाजता इथं केक कटिंगला आलो आहे आम्ही, तर इथं पण बराच टाईम झाला. तर मी कविता बनवत होते, तुम्हाला माहिती आहे मी 1-2 ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे, पण तुमच्यासोबत कविता शेअर केली नाही. तर आता चान्स भेटलेला आहे कविता शेअर करण्याचा, तर मी तुम्हाला माझी कविता शेअर करते, दाखवते, ऐकवते तुम्हाला. जर छान वाटली तर मला कमेंटमध्ये सांगत जाईल. तर कवितेचा शीर्षक आहे भीम कविता, म्हणजेच कवितेचं नाव भीम कविता. तर चला माझी कविता ऐकवते. भीमजीवनाची काय सांगावी कथा, भीमजीवनाची काय सांगावी कथा, दलितांची जाणीली व्यथा. रामजीच्या घरी 14वा रत्न जन्माला आला, दलितांना सहारा मिळाला. महूजाचे गाव, नाव भीमराव, माणसाला माणुसकी देण्यासाठी केला त्याने उठाव, नाव भीमराव, त्याचे नाव भीमराव. अत्याचारावर केले मात, रमाईनी दिली साथ, बडोद्यामध्ये नोकरीला गेले, गाडीवानाने खाली उतरविले, अस्पृश्य म्हणून दूर लोटिले. वर्गाच्या बाहेर बसून शिकले, 4थीत असताना आंबावडेकर नाव खोडिले आणि आंबेडकर नाव टाकले. अत्याचाराविरुद्ध लढला, उन्हातानात झिजला, माणसाला माणुसकी मिळून दिला, सारा समाज बोधमय केला. 6 डिसेंबर 56 साली देहांत झाला, दलितांवर शोक कोसळला. या सगळ्यात रुपाली एकच म्हणू इच्छिते, ऊठ मनुवादा जागा हो, ऊठ मनुवादा जागा हो, धम्म अभियानाचा धागा हो. तर ही माझी भीमकविता होती. कशी वाटली सांगा तुम्हाला. जर तुम्हाला आवडलीच असेल तर मी तुम्हाला माझ्या नेहमी 1-2 ब्लॉग्समध्ये माझ्या कविता सांगत जाईल, दाखवत जाईल, जर तुम्हाला आवडलीच तर वगैरे. तर माझं तर असं म्हणणं झालं, मी बऱ्याच दिवसानंतर कविता ऐकवली आहे तुम्हाला, तर म्हणलं माझी दुसरी कविता पण दाखवावी, जे जयंती रिलेटिव्हच आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खूप छान वळण दिलेलं आहे, खूप छान आपल्याला चान्स दिलेला आहे. बाबासाहेबांमुळे आपण सगळ्याच गोष्टी करू शकतो. म्हणून माझ्याकडं बाबासाहेबांविषयावरच एक कविता आहे. एक आहे मनुस्मृती आणि दुसरी आहे अंधश्रद्धा. तर आपण स्टार्टिंग करूत मनुस्मृतीवरून. तर मनुस्मृती ही कविता तुमच्यासोबत शेअर करते. मनुस्मृती कवितेचं शीर्षक आहे मनुस्मृती. ब्राह्मणांविरुद्ध करू नये बंड, म्हणून केले शूद्रांना छंड. ब्राह्मणांविरुद्ध करू नये बंड, म्हणून केले शूद्रांना छंड. देत असतात ह्यांना दंड, असेच काही मनुस्मृतीचे खंड. ब्राह्मणांचे वर्चस्व दाखविण्यासाठी योजना केली ही मनुस्मृती भगवत नावाच्या ब्राह्मणाने लिहिली. मनुस्मृतीत असे लिहिले, ब्रह्मदेव बाळातीन झाले, त्यांच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले, क्षत्रियांना बाह्यातून जन्म दिले, मांड्यातून वैश्य जन्म घेतले, तर शूद्रांना पायास्थान दिले. ब्राह्मण असतात सर्वश्रेष्ठ, कधीच होत नाहीत ते भ्रष्ट, त्यांना समजले जाते समाजनिष्ठ. भीषण अपराध केला तरी करायचे नाही त्यांना नष्ट, शूद्रांना समजतात कनिष्ठ, तरी ब्राह्मणांना समजायचे स्वामीनिष्ठ. तर ही माझी कविता होती मनुस्मृती. तर कशी वाटली, खरंच मला
कसं म्हणजे छान पण वाटते मी तुमच्यासोबत ही कविता शेअर करते म्हणून. आणि खूप म्हणजे बऱ्याच दिवसानंतर कविता शेअर करते, थोडंसं कसतरीच पण वाटते. जर बघू तुमच्या सर्वांचा जर सपोर्ट भेटला तर माझ्या कविता शेअर करत जाईलच, तुम्हाला सांगत जाईल कशा वाटल्या वगैरे काय, तुम्ही पण सांगत जा मला. तर आणखी एक आहे माझ्याकडं, मला आवडती ती कविता, ती आवडती का तुम्हाला सांगा. माझी ही कविता आहे, ह्या कवितेचं नाव आहे म्हणजेच कवितेचा शीर्षक आहे धम्म. खूप छान आहे, लक्ष देऊन ऐका. आणि ह्या कवितेचे जे बोल आहेत, जे शब्द आहेत, ते शब्दांकडे लक्ष द्या, कारण मला जरी म्हणता चांगलं येत नसेल तरी त्याचे शब्द खूप छान आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. तर कविता सुरू करू. 14 ऑक्टोबर 1956ला धर्म होता धम्म दिला. 14 ऑक्टोबर 1956ला धर्म होता धम्म दिला. माणूस खऱ्या अर्थाने माणूस झाला. सोडून टाकले त्या धर्माला, धर्मातील त्या देवाला. साथ दिली भिवाला, लात मारली लाचारीला. अनुसरून 22 प्रतिज्ञेला, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, म्हणून हिंदू म्हणून मरणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. येवले येते ही भीमगर्जना झाली. 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन केली. 22 प्रतिज्ञा दिली आणि भारतीय राज्यघटना लिहिली. माणसाला माणुसकी मिळवून दिली. विषमतेचे चटके जे धर्मात होते, विषमतेचे चटके जे धर्मात होते, अस्पृश्यतेच्या ज्वाळा शोषित होते. होऊन गेले कित्येक नेते, जाणवले नाही कुणास दुःख ते. बाबा तुम्ही आलात तेथे, म्हणून आज रुपाली गर्वाने म्हणते, जय भीम, गर्वाने जय भीम म्हणते. कसं वाटलं तुम्हाला ही कविता? मला तर खूप आवडलेली आहे पर्सनली. मी माझ्या 8वी-7वीमध्ये लिहिलेली आहे, तर खूपच छान वाटतं. जी कवितेची लाईन आहे त्या खूप आहेत. मला कदाचित बोलता येत नसेल कविता कशा पद्धतीने व्यवस्थित, पण कवितेचे बोल, कवितेचे शब्द हे खूप छान आहेत. तुम्ही लक्ष देऊन ऐकाल, जर एक वेळेस कळलं नसेल तर परत ऐका. खूप मीनिंगफुल आहे, मीनिंग आहे त्या कवितेमध्ये, खूप छान आहे. तर कशी वाटतं तुम्हाला? खरंच मला सांगा. मला तर खूप आनंद होईल तुम्हाला आवडला तर माझ्या कविता. आणि जर आवडला ना तर तुम्ही ही कविता शेअर करा. मी कवी बनण्यामागचं तुम्हाला एक सत्य सांगू का? आमच्या एक मॅडम होत्या, सायखेडे मॅडम. मी पुण्यामध्ये शिकले, तुम्हाला माहिती आहे. तर आमच्या मॅडम ना आम्हाला व्याकरण सांगत होत्या. त्या कलाच्या मॅडम होत्या. कला म्हणजे चित्रकला, पेंटिंग वगैरे, शारीरिक शिक्षण ह्याच्या मॅडम होत्या त्या. पण आम्हाला एक काहीतरी समजवत होत्या. त्यामध्ये त्या ना एक व्याकरणाचं सांगत होत्या. तर व्याकरणामध्ये माझा दिमाग कुठं गेला मला माहीत नाही. समानार्थी, यमक, जुळणारे वगैरे असंच काहीतरी सांगत होत्या. त्यामध्ये मला अचानक कविता सुचली आणि मी लगेच कविता बनवली. तसं आमच्या शाळेमध्ये, राजीव गांधी ह्या शाळेने 3-4 कवी निर्माण केलेले आहेत. माझ्याहून सिनियर 1-2 जण आहेत, माझ्या बॅचचे 1-2 जण आहेत. तर जो आमचा सिनियर आहे त्याने तर एक बुक काढलेलं आहे कवितेवर, त्याच्या स्वतःच्या कवितेवर. एक माझी फ्रेंडच आहे, ती पण कवी आहे. ती आहे थोडंसं सक्सेसफुल आहे ती, कारण कविता बोलून दाखवती ती. पण मला व्यवस्थित पद्धतीनं मांडता येत नाही कविता, म्हणून मी बोलून दाखवत नाही. पण कवी आहे, मन कवीचं आहे. तर तुम्हाला आवडलंच तर सांगा ह्या कवीला. परत माझं मन कवीचं होईल. मला कविता लिहिण्यासाठी आनंद भेटेल. अरे माझ्या कविता कोणीतरी ऐकते, कुणाला तरी आवडतात, हे असं ऐकायला वगैरे सांगायला खूप छान वाटेल. पण तुमच्यासाठी मी बनवत जाईल, तर खरंच नक्की सांगा. आणि माझ्या पुढं पण कविता आहेत, त्या पण सांगते. पण आता बघू, जयंतीचाच तुम्हाला माहिती आहे, डीजेचा वगैरे आवाज तुम्हाला मी दाखवलेलं आहे थोड्या वेळात. म्हणजे माझे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. एन्जॉय पण खूप केले, बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला आहे, बरेच लोक कमेंट्समध्ये सांगितलेत हा लॉंग व्हिडिओ आहे म्हणून. मला खरंच तुमच्याशी कविता शेअर करायला खूप आवडतं आहे. तुम्हाला पण आवडतं का? आणि इथं बघा सगळेजण डान्स करत आहेत. 12 वाजून गेलेत तरीही, म्हणजे 1 वाजत आले जवळजवळ. बाकीचे माणसं बोलत होते की नाही आता स्वयंपाकाला स्टार्ट करायचे, कारण बुंदीचं वगैरे जेवण बनवायचं होतं तिथं. म्हणून हा तर मुलगा तलवार वगैरे घेऊन डान्स करते. मला तर आवडलं होतं, मला तर त्यासोबत फोटोज काढायचे होती तलवारसोबत, पण नाही भेटला चान्स. तर बघा तुम्ही आणखी. तर मग आता आपल्या पुढच्या कवितेकडे वळू.
पुढच्या कवितेचा शीर्षक आहे अंधश्रद्धा. सर्वांना कळलंच असेल ही अंधश्रद्धा कशामुळं आहे, काय आहे वगैरे. तर कवितेचं नावच आहे माझ्या अंधश्रद्धा. तर चला कविता बोलते आणि लक्ष द्या कवितेकडं, नक्कीच ऐका. साधी मांजर आडवी गेली म्हणून थांबतात, साधी मांजर आडवी गेली म्हणून थांबतात. सांगा बरं हे कुठली श्रद्धा बाळगतात? लोक समजतात देवाला मानतात ती श्रद्धा आणि भूताला मानतात ती अंधश्रद्धा. ह्यात काय फरक आहे हे समजत नाही. लोक कधी सुधारणार हे कळत नाही. दगडाला पुजतात, त्याच्या पाया पडतात, माणसाला मात्र लाथा मारतात. ह्यालाच कदाचित श्रद्धा म्हणतात. ताप आला की लिंबू ओवाळतात, मग डॉक्टर कशासाठी असतात? नवीन घर घेतलं तर सत्यनारायणाची पूजा घालतात, का तर घरात देव वावरतात. कदाचित ह्याला श्रद्धा म्हणतात. स्वप्न पडली की पाणी मारून आणतात, कधी कधी तर भूत अंगात घुसले म्हणून माणसालाच मारतात. कदाचित ह्याला श्रद्धा म्हणतात. देवळात पुजारी असतात, त्यांना चांगले भक्त समजतात. घरी जाऊन मटण खातात, दारू पितात. कदाचित ह्याला श्रद्धा म्हणतात. पाठीमागं पिढ्यानपिढ्या चाललेले हे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याचे खेळ कधी थांबणार, ह्या लोकांना कोण सांगणार? म्हणून रुपाली म्हणते, हे खेळ कधी संपणार, हे खेळ कधी संपणार. ही होती माझी अंधश्रद्धा ह्यावरची कविता. तर तुम्हाला कशी वाटली? आता तुमच्यासोबत मी शेअर करतेच आहे, माझे यूट्यूब चॅनल चालूच आहे. तर मी माझ्या कविता तुमच्यासोबत खरंच शेअर करत जाईल आणि तुम्हाला दाखवत जाईल. तरी तर आम्ही सकाळी बघा छान आवरून निघलो. मी साडी घातलेली आहे, रात्री आणलेली. ह्याने पण ड्रेस घातलेला आहे, हा कुर्ती सेट वगैरे नवीन ड्रेस आहे, आम्ही रात्री जाऊन घेऊन आलेलो आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तर कसं वाटलं आमचा हा लुक दोघांचा पण सांगा. आणि हे गाडी वगैरे घरात लावत होते, कारण आता आम्हाला काय गाडीवर बाहेर वगैरे जायचं नाही, म्हणून मी पहिले विहारात गेले. विहारात जाऊन वंदन वगैरे घेतलं. आता इथून आम्हाला रात्री मी तुम्हाला दाखवलं होतं जे पुतळा आहे बाबासाहेबांचा, तिथं कलर काम वगैरे चालू होतं. मुलं बॅनर वगैरे लावत होते, त्या ठिकाणी जायचं आहे. उन्हाळा खूप आहे, तरीही माणसांची गर्दी होती, कारण जयंती आहे म्हणून आता रात्रीला इथं कार्यक्रम होतील, भाषणं वगैरे होतील. तर मी पण भाषण घेतलेलं आहे, तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच, सांगेलच तुम्हाला माझं भाषण वगैरे. मला भाषण खूप आवडतं. म्हणजे मी 3री-4थीत असले तेव्हापासून भाषण करते आणि 8वी-9वीत आले तेव्हापासून कविता वगैरे बनवते. मला खूप आवडतं भाषण. आणि एखादा माणूस भाषण करतोय आणि मी न भाषण करता खाली बसले, असं होऊच शकत नाही. आता जयंतीला असंच झालं. माझं म्हणणं नव्हतं भाषण करायचं, कारण उशीर झाला होता. मी म्हणलं कशाला, पण दुसरे लोक भाषण करत होते तर मला थांबता आलं नाही मला. मी म्हणलं मी पण भाषण करणार, म्हणून मी भाषण केलेलं आहे. भाषणाचा डिटेल व्हिडिओ पण देईलच तुम्हाला. आणि नंतर जेवणाकडे गेलो आहे. आम्ही थोडं उशिरात गेलो, कारण स्टार्टिंगला खूप गर्दी होती, म्हणून आम्ही गर्दी कमी झाल्याच्या नंतर गेलो इथं. तर बघू शकतात गर्दी थोडी कमी आहे, म्हणून छान जेवण केलो. नंतर थोडा वेळ बोलत वगैरे थांबलो, थोडा टाईम स्पेंड केलो आहे आम्ही इथं. बघू शकतात तुम्ही, थोडा वेळ बोलत थांबलो. आता घरी जाऊन आम्हाला थोडंसं आवरायचं आहे, आंघोळ वगैरे करून तयार होऊन यायचे. तर घरी जाऊन छान फोटोज घेतले. आमच्या दोघांचा हा लुक आवडला का तुम्हाला? तुम्ही हा डिटेल व्हिडिओ बघा, खरंच आमचे लुक्स पण खूप छान आहेत. जर तुम्ही इथपर्यंत बघितला असाल आणि आमचा हा लुक आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला आवडला का, आणि शेअर करा व्हिडिओ. तर रात्रीला मी आंघोळ वगैरे करून ड्रेस घातले, कारण मला जर रॅलीमध्ये साडीवर सांभाळता येणार नाही आहे. तर आता इथून आमची रॅली सुरू झालेली आहे. इथून आम्हाला जायचं आहे पुलाम चौरस्त्याला. तर मी ड्रेस घातला आहे. माझ्यासारख्या बऱ्याच बायकांनी ड्रेस घातलेला आहे, कारण साडीमध्ये तेवढ्या लांब जाणं आणि डान्स मज्जा वगैरे असते ना, त्यामुळं. तर बघा चला, तर मी माझी पुढची कविता सांगते, जे क्रांतिकारांवर आहे. तुम्हाला माहीत असतील आपले क्रांतिकार कोण आहेत वगैरे. तर माझ्या कवितेचा शीर्षक तोच आहे, क्रांतिकार. होऊ दिला नाही तिरंग्याचा अवमान, होऊ दिला नाही तिरंग्याचा अवमान, राखला त्याने त्याचा मान. असा तो काळ, खुले होते मरणाचे दार, तरी करत होते क्रांतीचा जय जयकार. हे आमचे क्रांतिकार, हे आमचे क्रांतिकार. इंग्रजांची होती सक्ती, इंग्रजांची होती सक्ती, दिली प्राणांची आहुती, निभावली ती देशभक्ती. युद्ध होते सुरू, त्यात होते भगतसिंग राजगुरू,
युद्ध जिंकण्याचे प्रयत्न आपण करू, देशासाठी लढत लढत मरू, पण देश आपला सुखमय करू. शिरीष कुमारांचे बलिदान राखला देशाचा मान, लांडगेंचा त्यांना सलाम, होता बालक महान. वाटलं हे शिरीष कुमार, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ह्यांच्यावरची ही कविता, हे क्रांतिकार. खरंच ह्यांचा इतिहास वाचला, ह्यांचा इतिहास ऐकला तर अंगाला शहारे येतात. असा आहे त्यांचा इतिहास. तुम्ही ऐकला नसेल, वाचला नसेल तर नक्कीच वाचा, खूप छान आहे. म्हणून थोडासा प्रयत्न केला आहे त्यांच्या बलिदानाला, त्यांच्या क्रांतीला तुमच्यासमोर आणण्यासाठी. तर ही कविता पण कशी वाटली सांगा. आणि ह्यामध्ये एक लांडगे हे शब्द यूज केले मी, तर ही लग्नाच्या आधीची कविता आहे आणि लग्नाच्या आधी मी माझं नाव लांडगेच लावत होते, तर तेच सांगितले मी तुम्हाला. तर कसं वाटलं ते पण सांगा. आता पहिलं मी रुपाली लांडगे लावायचे किंवा लांडगे रुपाली असं लावायचे, पण आता मी रुपाली माधवच लावते. माझं चॅनलचं नाव पण बघितलं असाल तुम्ही, रुपाली माधवच आहे. माझं इंस्टाच्या आयडीवर पण रुपाली माधव आहे. तर मला रुपाली माधव हे नाव आता खूप आवडतं. मी रुपाली सोनकांबळे वगैरे असं लावण्यापेक्षा जास्त तर रुपाली माधवच लावते. माधव माझ्या हजबंडचं नाव आहे. तर कसं वाटलं खरं सांगा. पुढचं कविता मी तुम्हाला सांगू का नको, तुम्ही ऐकाल का नाही, खरंच असंच वाटतं मला. जर ऐकत असाल तर सांगते मी. तर माझी एक कविता आहे, मला आवडती खूप, ती आहे रमाई. कारण बाबासाहेबाच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काय केले, जेवढा काही संघर्ष केला, त्यामध्ये रमाबाईंची खूप साथ होती. रमाबाई पाठीशी होत्या, त्यांचा संसार सांभाळत होत्या. असं असं म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. जसं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे जिजामाईंचा हात होता, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे आपल्या रमाईंचा हात होता. रमाईंनी आपले मुलांचं त्यांना सांभाळले, घर सांभाळलं, संघर्ष केला, खूप गवऱ्या थापल्या, पण बाबासाहेबांपर्यंत ते कष्ट पोहोचू दिल्या नाहीत. त्यांनी खूप संघर्ष केला, बाबासाहेबांना सपोर्ट दिला, म्हणून आपल्यासमोर बाबासाहेब उभे आहेत. म्हणूनच त्यांना 9 कोटीची माई म्हणतात. कोणाच्या नशिबात नसतं, कोणाचं भाग्य नसतं की 9 कोटी लेकरांची आई होणं, तर आपल्या रमाई आहेत 9 कोटी लेकरांच्या आई. तर त्यांच्यावरच 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जे माझ्या कवितेमध्ये आहेत. तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आवडलंच तर सांगा, आणि एखादी गोष्ट चुकली असेल कदाचित तर तेही कमेंटमध्ये सांगा मला, ते मी बरोबर करेलच. तर बघू चला आपल्या रमाईंच्या जीवनावरचे 2 शब्द. 9 कोटी जनतेला सूर्याचा प्रकाश देणाऱ्याची सावली होत्या. 9 कोटी जनतेला सूर्याचा प्रकाश देणाऱ्याची सावली होत्या. अशा माझ्या रमाई दीनदलितांच्या माऊली होत्या. दुःखाचे चटके सोसित होत्या, मुलाबाळांना पोषित होत्या. बनवण्यासाठी महामानवा संसाराचा गाडा एकट्याने ओढीत होत्या. औषधा वाचून गंगाधर गेला, औषधा वाचून गंगाधर गेला, रमा आईवर काळ कोसळला. मूठ माती दिली त्या बाळाला, कळवले ना भीमाला. बाबासाहेबांनी अभ्यास करावं, बाबासाहेबांनी अभ्यास करावं, चिखलात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढावं, म्हणून रमा मातेने खूप कष्ट सहन करावं. म्हणून असे वाटते रुपालीला, माता रमाईला 9 कोटीची माता म्हणावं. कशी वाटली आपल्या 9 कोटीची आईची, रमा आईंची कविता. रमाईंवर तर बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी एखादं पुस्तक, एखादी वही पुरी होऊ शकत नाही. तर त्यांचा संघर्ष, त्यांच्या जीवनातला संघर्ष हा खूप मोठा आहे, तो थोडक्यात सांगता येणार नाही, म्हणून मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. तर कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये मला. आवडलंच तर सांगा. महासूर्याची सावली, कोट्यावधींची माऊली, बाबासाहेबांची ऊर्जा आईनी, महामाता रमाई यांच्याबद्दल कसं वाटलं सांगा मला. तर पुढचे पण व्हिडिओ सांगेलच, आणि खूप सपोर्ट करतात तुम्ही मला. मी थोड्या दिवसापूर्वीच 1 लाख व्ह्यू झालेत माझे, म्हणून मी तुम्हाला केक वगैरे कटिंग करून ते पण सांगितलेलं आहे. तर ते पण कसं वाटलं सांगा. म्हणजे खूप सपोर्ट केला तुम्ही मला, आणि त्या व्हिडिओला माझ्या 1000 पण झालेलं आहेत. आता बघू नेक्स्ट केक कटिंग मी 1000 सबस्क्रायबर झाल्याच्या नंतरच कट करेल. खरंच खूप सपोर्ट करता तुम्ही. तर यावरच मी आपल्या रमा मातेवर एक शेर सांगते, जे मी स्कूल टाईममध्ये 4थी या 5वीत असताना हे शेर मी बोलले होते भाषणामध्ये, आणि माझा पहिला नंबर आला होता.
म्हणून तेच तुमच्यासोबत शेअर करते. नाही बाळगली संसाराची कमा, पाठीशी उभी असता खंबीरपणे स्फूर्ती ज्योतिरमा. लावणी लळा जगा वेगळा, झाली भीमाची सावली, माझी रमाई माऊली, माझी रमाई माऊली. स्वतः उन्हात बसली, झाली दिन दुबळ्यांची सावली, माझी रमाई माऊली, माझी रमाई माऊली. या रमा माऊलीबद्दल खरंच शब्द कमी पडतील. बाबासाहेबांबद्दल तर ग्रंथ लिहिला तरीही तो कमी पडेल. दिवस पुरणार नाही, रात्र पुरणार नाही, महिनेसुद्धा पुरणार नाहीत, एवढं आहे बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल सांगायचं झालंच तर. तसं मी माझं भाषण लिहिलेलं आहे, भाषण केलेलं आहे. ते भाषणाचा व्हिडिओ सांगेल तुम्हाला, दाखवेलच, तेव्हा सांगा तुम्ही मी कसं बोलले वगैरे. आणि बाबासाहेबांबद्दल जर बोलायचं असेल ना तर त्यासाठी अभ्यासाची गरज नाही. आपण असंही बोलू शकतो, कारण बाबासाहेब हे आपल्या सर्वांच्या मनात आहेत. म्हणून आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आहे. बघू शकतात मी पण थोडाफार डान्स केलेला आहे, पण मला येत नाही डान्स, तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी फक्त व्हिडिओज काढत होते आणि मागं बघत होते. माझ्यासोबत आमच्या शेजारच्या ताई वगैरे होत्या त्या, आणि हे तर खूप एन्जॉय करत होते, डान्स वगैरे करत होते. आणि तुम्हाला माझा पुढचा जयंतीचा व्हिडिओ दाखवेल. कारण का माहिती आहे का, आम्ही एतोंडा, म्हणजे माझं जे प्रॉपर गाव आहे ना सासर एतोंडा, आमच्या गावाचं नावच आहे तसं एतोंडा, हसू नका. तर त्या गावामध्ये जयंती आहे, तर तिथं जाणार आहेत आम्ही. तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. पण त्याआधी माझी एक कविता आहे, आई. कारण जगातली सगळ्या स्त्रियासाठी आहे, त्या सगळ्या स्त्रिया कधी ना कधी आई होतात, त्या आई असतात. त्या आईवर कविता आहे. कारण माझ्या कवितेचा शीर्षक आहे आई. शीर्षक म्हणजेच नाव, माझ्या कवितेचं नाव आहे आई. आई. आईची माया प्रेमाची काया, आभाळाची छाया. आईची माया प्रेमाची काया, आभाळाची छाया. आयुष्य म्हणजे निळाशार सागर, आयुष्य म्हणजे निळाशार सागर. आई त्याचा किनारा, तिच्या छायेत मिळतो सर्वांना सहारा. जे आईला समजतात ते सुखात जगतात, जे आईला समजतात ते सुखात जगतात. जे आईला समजत नाहीत ते प्रेमाला मुकतात. लोक म्हणतात देव दगडात आहे, लोक म्हणतात देव दगडात आहे, निसर्गात आहे तर गायीत आहे. पण रुपालीच्या मते देव आईत आहे. खरंच देव हा आईतच आहे. देव पण सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी सगळ्यांजवळ एक आई दिलेली आहे. आणि आपली आई आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते. त्या पिलांना पंखाखाली घेऊन त्यांचं संरक्षण करू शकते, तर त्यांना नवे पंख देऊन नव्या भरारीसाठी उडवायला शिकवू शकते. भरारीचे पंख देणारी आईच असती, त्या पंखांना बळ देणारी ही आईच असती. तर मला तर खूप आवडतं. तुमच्याकडे जर आईवर काही कविता असतील, काही बोललेले शायरी वगैरे असतील तर कमेंटमध्ये सांगा, मला खूपच आवडेल. खरंच मला सांगत जा, तुमचे ओपिनियन शेअर करत जा, आवडेल मला. तर तुम्हाला आवडेल अशी कविता, कारण गृहिणी असो, हाऊसवाईफ्स असो किंवा ऑफिस वुमन्स असो, कुणीही असो, पण जगातल्या सगळ्या बायकांसाठी माझ्याकडे एक कविता आहे, जे मी बनवलेली आहे, मला खूप आवडती आणि ह्या सगळ्या बायकांसाठी समर्पित आहे. लहान मुलीपासून म्हाताऱ्या बायापर्यंत, वयोवृद्ध बायकांपर्यंत सर्वांसाठी आहे. तर कवितेचा शीर्षकच आहे स्त्री, यानी बायका. ह्यांच्यासाठी खरंच बोलू शकत नाही. ह्यांना स्त्री शक्ती म्हणतात. शक्ती, युक्ती, संपत्ती ह्या तिन्ही स्त्रियाच आहेत. तुम्हाला माहीत असेल, की ऐकलं पण असेल तुम्ही. खरंच ह्या तिन्ही स्त्रिया आहेत. हे सगळ्या शक्तीच आपल्यामध्ये असतात, बायकांमध्ये. तर आपल्यासाठी ही कविता, स्वतःसाठी, म्हणून ह्या कविता तुमच्या स्वतःसाठी आहेत, ते ऐका तुम्ही. तर चला कवितेला सुरुवात करूया. कवितेचा शीर्षक सांगितलंय मी, स्त्री. तर सुरू करू. स्त्री जीवनाची काय सांगावी कथा, स्त्री जीवनाची काय सांगावी कथा, तिच्या जीवनातील व्यथा. मुलांना समजतात जीवनाचा आधार, मुलांना समजतात जीवनाचा आधार, तर मुलींना का समजतात भार. म्हातारपणाचा आधार म्हणून मुलांकडेच बघतात, म्हातारपणाचा आधार म्हणून मुलांकडेच बघतात. ही मुलगी म्हणून हिला नेहमीच कोसतात. जेव्हा गर्भपात करतात तेव्हा ही आपलाच अंश आहे हे कसं हो विसरतात. मुलगा अवकाश असला तर ही पृथ्वी आहे, मुलगा अवकाश असला तर ही पृथ्वी आहे, मुलगा ढग असला तर ही पाऊस आहे.
मुलगा दिवा असला तरीही त्या दिव्याची वात आहे, स्वतः जळणारी, दुसऱ्यांना प्रकाश देणारी, हीच आमची नारी, हीच आमची नारी. मुलीला समजा गर्व, मुलींना समजा गर्व, तिचे आयुष्य आहे स्वर्ग. म्हणून रुपाली म्हणते, संपवू नका हो या स्वर्गाचे अस्तित्व, संपवू नका हो या स्वर्गाचे अस्तित्व, मारू नका मुलींना, कारण हेच आहे देशाचे भविष्य, कारण हेच आहे देशाचे भविष्य. ही कविता ह्या प्रत्येक स्त्रियांसाठी, प्रत्येक बायकांसाठी आहे, खास कर तुमच्यासाठी आहे. तर ही कविता ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक स्त्रियांकडे. तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत, जेवढ्या बायका आहेत, त्या सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. खरंच हे तुमच्यासाठी आहे. आणि तुमच्याकडे जर आपल्या बायकांसाठी जर व्हिडिओ असतील किंवा हे काही विषय असतील, बोललेला असतील, शायरी असतील, कविता असतील, तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच ऐकेल. आणि जर तुम्हाला बोलायला प्लॅटफॉर्म भेटत नसेल आणि तुम्ही लिहिलेलं असेल तर ते मला शेअर करा. मी माझ्या व्हिडिओ दरम्यान मी सगळ्यांपर्यंत पोहोचेल, माझ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेल. तर सांगा, ही अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. तर बऱ्याच लोकांना खरंच बोलता येत नसेल, फक्त त्या लिहित असतील, त्यांच्या मनांमध्ये विचार असतील, कदाचित ते विचार कागदांवर ओथांडले असतील, तर ते विचार माझ्यासोबत शेअर करा. मी ते विचार तुमचे प्रत्येक स्त्रियांसोबत शेअर करेल, प्रत्येक स्त्रियांपर्यंत, प्रत्येक बायकांपर्यंत पोहोचवेल मी. आपल्या चॅनलच्या माध्यमातून, रुपाली माधव या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचला जाईल. तर तुम्ही स्वतःला कमी समजू नका. तुमच्यामध्ये जी शक्ती आहे, तुमच्यामध्ये जी बुद्धी आहे, ती कुणामध्ये नाही आहे. म्हणून तुम्ही लिहा आणि शेअर करा आणि मांडायला शिका. मी तर मांडायला शिकले, म्हणजे पहिल्यापासून मांडत होते, तर आता तर मला प्लॅटफॉर्म भेटले, रुपाली माधव हे चॅनल. तर कसं वाटलं तुम्हाला मला सांगा आणि शेअर करा ह्या कविता. तुमच्या आयुष्यात ज्या बायका आहेत, तुमची जी मम्मी आहे किंवा जे कोणी तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, त्यांच्यासोबत शेअर करा. आणि आता रात्रीचे 1-2 वाजलेले आहेत, तरी डीजेचं काम चालूच आहे. म्हणजे डीजे चालू आहे, सगळे डान्स वगैरे करतात, कोणी थकलेलं नाही आहे आणखी, बघू शकतात तुम्ही. तर तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलते, तुमच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करते, कारण आता खरंच खूप थकलेलं आहे. मुलं पण, लहान मुलं आहेत, ते पण थकले नाही आहेत माहिती आहे का, कारण जयंती आहे. वर्षभर ज्या सणासाठी वाट बघतो आपण, तो सण आहे आता. आणि माझ्या भाषणाचा पण व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल, म्हणजे तुमच्यासोबत शेअर करेल, तो पण बघा तुम्ही. तर तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यावरून मी तुम्हाला आणखी माझी एक कविता बोलून दाखवते. आवडती का सांगा. आता जी कविता मी तुमच्यासोबत शेअर करते ना, ती खरंच मनापासून आहे का. ज्या मुली आहेत ज्यांचं लग्न झालं नाही आहे किंवा अशा मम्मी आहेत ज्यांच्या मुलीचं लग्न आत्ताच झालेलं आहे, त्यांच्या सगळ्यासाठी. कारण ही कविता मनापासून लिहिलेली आहे. ह्यासाठी शब्द आपोआपच कागदावर उमटलेले आहेत. खूप मनाला जोडलेली आहे ही कविता. म्हणून ही कवितेचं शीर्षकच आहे मुलगी सासरी जाताना. तर नक्की ऐका. कवितेचं नाव आहे मुलगी सासरी जाताना. तर चला ऐकूत कविता आपण. मुलगी सासरी जाताना, काळजाचं पाणी होतं तिला पाठवताना. मुलगी सासरी जाताना, काळजाचं पाणी होतं तिला पाठवताना. गाव रडतो तिला पाहताना. बापाच्या डोळ्यातील अश्रू ओघळताना, जणू वाटते लहर आली समुद्राच्या लाटांना. बापाच्या डोळ्यातील अश्रू ओघळताना, जणू वाटतं लहर आली समुद्राच्या लाटांना. मुलगी सासरी जाताना, मुलगी सासरी जाताना. आईचे मन भिरभिरते, जणू कटलेले पतंग फिरते. आईचे मन भिरभिरते, जणू कटलेले पतंग फिरते. जेव्हा मुलगी सासरी निघते, भावनांचे नग थरथरते. अश्रूंच्या पावसाने घर भरते, जेव्हा मुलगी सासरी निघते. मुलगी सासरी निघताना, भाऊ दिसतात डोळ्यातील अश्रू लपवताना. मुलगी सासरी निघताना, भाऊ दिसतात डोळ्यातील अश्रू लपवताना. त्यांचं प्रेम दिसतं नजर चोरून रडताना. मुलगी सासरी येऊन दिलासा देताना, मिठी मारून ढसाढसा रडताना. मुलगी सासरी जाताना, मुलगी सासरी जाताना. मुलगी सासरी जाताना, शब्द कमी पडतात बोलताना. म्हणून रुपाली असं म्हणते, सांगता येत नाही त्या भावनांना. मुलगी सासरी जाताना,
मुलगी सासरी जाताना. खरंच हृदयस्पर्शी आहे ही कविता. तुम्हाला आवडली तर सांगा आणि खरंच आपल्या आईसोबत टाईम स्पेंड करा, वडिलांसोबत टाईम स्पेंड करा आणि ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांच्यासोबत ही कविता शेअर करा किंवा अशा मम्मींसोबत शेअर करा ज्यांच्या मुलीचं आत्ताच लग्न झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही कविता? ही कविता तर माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. जर तुम्हाला पण आवडली तर शेअर करा, डाउनलोड करा आवडलीच तर आणि माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तुम्हाला आवडली तर. मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल माझ्या कविता वगैरे. तर कशी वाटली माझी ही कविता सांगा मला. आणि बघता तुम्ही सगळेजण डान्स वगैरे करताय. माझ्या नणंदबाई तर थकून गेल्या होत्या, तर गाडीमध्येच बसल्या डायरेक्टली, माझ्यानं चालणं वगैरे होत नाही म्हणून. आता जायचं इथून पुलाम चौरस्त्याला. तुम्हाला माहिती आहे आपण दरवर्षी तिथं जात असतो. मग तिथून डायरेक्टली घरी, आम्हाला घरी यायला खरंच खूप उशीर झालेला आहे. तर जोपर्यंत रॅली चालू आहे, सगळेजण डान्स एन्जॉय करतात, तोपर्यंत तुम्ही माझ्या कविता एन्जॉय करा. कारण डीजेवरचे गाणे वगैरे तर शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुम्ही बरेच बघितलेले आहेत. तर तुम्ही माझ्या कविता एन्जॉय करा. कशा वाटला ते पण तुमचं ओपिनियन द्या. आवडलास तर सांगा, खरंच सांगा मला. तुम्हाला सपोर्टची मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. मला आवडतील तुम्ही जर मला सपोर्ट केलं, माझ्या कवितांना सपोर्ट केलात तर. कारण मी कविता फक्त लिहिले, बरेच दिवस झाले, बरेच वर्ष झाले कविता लिहिते. म्हणजे 8वी-9वी पासून माझ्या कविता लिहिते, पण मी बोलून दाखवलं नाही. हां, आमच्या राजीव गांधी शाळेमध्ये मी बोलून दाखवायचे, कारण तिथंच कविता लिहायला शिकले. म्हणून खूप काही दिलेलं आहे त्या मला शाळेने त्या. तर तुम्हाला आवडल्यास तर सांगा. आणि दुसरी कविता मी तुमच्यासोबत शेअर करते. त्या कवितेचं शीर्षक काय असेल ओळखा. बरं ठीक आहे, मी तुम्हाला एक क्लू देते, म्हणजे एक हिंट देते, त्यानुसार ओळखा तुम्ही. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला पहिला हिरो कोण असतो सांगा बरं? कळलं नाही? चला मीच सांगते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला पहिला हिरो हा तिचे वडील असतात, तिचे पप्पा असतात. तर त्यांच्यावरच कविता बोलू. माझ्या कवितेचा शीर्षक आहे बाप. चला तर कविता सुरुवात करू कवितेला. आईवर सगळेच कविता करतात, आईवर सगळेच कविता करतात, निबंध लिहितात, भाषणं करतात. बापाला मात्र कवितेत, निबंधात, भाषणात विसरून जातात. आईला आभाळाची छाया म्हणतात, वात्सल्याची माया म्हणतात. आईला आभाळाची छाया म्हणतात, वात्सल्याची माया म्हणतात, प्रेमाची काया म्हणतात. बापाला मात्र प्रेमातून पोरकं करतात. आई आई प्रेम करते हे सगळ्यांना कळते, बाप प्रेम करतो हे कळत नाही. त्याने कष्ट केल्याशिवाय आईची भाकरीही वळत नाही. बाप दिवसेरात्र कष्ट करते, बाप दिवसेरात्र कष्ट करते, आपले रक्त मुलांसाठी जाळते. त्यांना पोट भरून जेवायला देते, आई स्वयंपाक बनवते म्हणून आई जेवायला देते असं समजतात आणि बापाचे कष्ट विसरून जातात. आई बोलायला शिकवते, बाप चालायला शिकवते, खांद्यावर घेऊन गाव फिरवते. पण रुपाली म्हणते, प्रत्येक कवितेत आईच मिरवते. सांगा, प्रत्येक जणाचा हिरो, पहिला हिरो, प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला पहिला हिरो हा तिचे वडीलच असतात ना. माझ्यात पण आयुष्यातले माझे पहिले हिरो माझे पप्पाच आहेत. म्हणून ही कविता आपल्या पप्पांसाठी सर्वांच्या. तुम्ही तुमच्या पप्पांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, ही कविता शेअर करा. तर सगळेजण डान्स करत होते इथं बघता, माझ्या फ्रेंड्स वगैरे पण सगळ्या डान्स करतात. तर तुम्हाला आवड असतीलच सर्वांना माझ्या कविता, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी कविता शेअर करत जाईल तुमच्यासोबत. आता मी पुढची कविता शेअर करत नाही यापुढं. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या ह्या कवितेशी रिलेटेड जे जे माणसं आहेत ना, त्या माणसासोबत, म्हणजे मुलगी, आई, स्त्री, बाप, ह्या सर्वांविषयी मी कविता सांगितलेली आहे, तुम्हाला तुमच्याशी शेअर केलेले आहे. आणि मुलगी सासरी जाताना ही कविता तर खूप हृदयस्पर्शी आहे, मनाला लागणारे आहे, मनापासून लिहिलेले आहे, म्हणून तुमच्या मनापर्यंत पोहोचणारी ही कविता आहे. म्हणून तुमच्या मनापर्यंत पोहोचलेली कविता दुसरं कोणाच्या मनापर्यंत पोहोचेल ह्याचा विचार करून ज्याच्या मनाशी ही कविता जोडली गेलेली आहे त्या व्यक्तीशी शेअर करा. रात्रीचा टाइम खूप झालेला आहे इथं बघता, तरी कोणीही थकलेलं नाही आहे. आणि डीजेवाल्यानी ना एंडिंगच्या टाईमला थांबलाच नाही, तो डायरेक्टली गाडी फास्टच घेऊन जात होता. तर ते थोडंसं
ते म्हणून छान पण वाटत होतं, म्हणजे डीजे थांबला नाही म्हणून छान वाटत नव्हतं. जयंती झाली आणि खूप छान झाली असं, खूप छान पद्धतीनं आणि सगळेजण एन्जॉय करत होते. मी पण खूप एन्जॉय केलेला आहे. सर्वांनी डान्स वगैरे केले आणि हे जे उडतायत ना, फायर वगैरे करतात, ते तर खूप छान दिसत होतं. बघताच खूप छान वाटत होतं. डीजेची लायटिंग वगैरे, रात्रीचा टाईम तर एकदम छान दिसत होतं. ते म्हणतात ना, नयनाविराम तसंच काहीतरी दृश्य होतं नयनाविरामसारखं. तर आता पुलाम चौरस्त्याला जायचंय आणि नंतर रात्रीला घरी यायचंय. मी तर स्वयंपाक पण बनवलं नाही. कारण एक्साइटमेंट खूप होती. घरी जाऊन दिवसाला खूप उशीर झाला माहिती आहे तुम्हाला. जेवणं वगैरे करून घरी गेले. घरी गेल्याच्यानंतर अंघोळ वगैरे केले. नंतर व्हाईट ड्रेस घातलेला, पांढरा ड्रेस. तुम्हाला पांढऱ्या ड्रेसचा लूक दाखवलाय का? दाखवला नाही का? काय माहिती आठवत नाही. जर तुम्हाला बघता तुम्ही कदाचित बघितलं असेल डान्स वगैरे करताना. पांढऱ्या ड्रेसचा लूक मला तो पण खूप आवडतो. तो ड्रेस घातलेला आहे मी. मस्त अंघोळ वगैरे करून आले, कारण दिवसा खूप गरमी होती आणि रात्रीला मला खूप एन्जॉय करायचं होतं. म्हणून मला थकवा जाणवायला नको म्हणून मी छान अंघोळ करून छान तयार झाले होते. म्हणून आता घरी जायचं मला तर अजिबात जेवणाची इच्छा नाही आहे, कारण मस्त थंडगार पाणी प्यायचं होतं आणि मस्त आराम करायचा होता. म्हणून आम्ही रात्री 2 वाजता घरी गेलो. पण हे आणि ह्यांचे मित्र, ह्यांचा बहिणीचा मुलगा वगैरे ना, ते बाहेर गेले होते जेवायला. त्यांना तर रात्री 4 वाजले घरी येण्यासाठी आणि 4ला आराम केलेत ते. उद्या सकाळी तर ह्यांना ड्युटीला जायचं कारण सुट्टी नाही आहे, बँका बंद नाही आहेत. पण माझं तसं नाही आहे. मला फक्त आराम करायचं होतं. फक्त एकच गोष्ट करायची, की तुमच्यासोबत माझ्या आठवणी, जयंतीच्या आठवणी शेअर करायच्या तेवढंच. म्हणून मी छान थंडगार पाणी पिले. फॅन, कूलर वगैरे चालू करून मस्त आराम करून घेतलेलं आहे. पण जयंतीच्या नंतर आता जयंतीमध्ये बघता हे तर थकलेच नाही. स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत डान्स करत होते. पण दुसरे 2 दिवस मात्र थकून गेले होते. पाय वगैरे दुखायले म्हणत होते. असंच असतं सर्वांचंच ना. जयंतीमध्ये थकवा जाणत नाही. आपण जे काम करतोय ना, त्या कामामध्ये आनंद भेटत असेल ना, तर थकवा जाणतच नाही. नंतर भलेही कितीही थकू आपण, पण तेव्हा तर एन्जॉय करत असतो आपण. असंच काहीसं झालेलं होतं. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर रुपाली माधव या चॅनलला व्हिजिट द्या. तुम्हाला आवडतीलच व्हिडिओ माझे. कारण मी एक साधारण गृहिणी आहे. माझ्या आयुष्यामध्ये असं खूप नवीन काही असं स्पेशल काही घडत नाही. पण जे काय घडतं मी ते तुमच्यासोबत शेअर करते. कारण ह्या छान आठवणी आहेत आणि आठवणी, रोजच्या आठवणी आपण सांभाळून ठेवू शकत नाही. म्हणून आठवणी जमा करण्यासाठी मी हे तुमच्यासोबत शेअर करते. आणि बऱ्याच लोकांचं कदाचित असंच असेल आणि खूप लोकांना माझ्यापासून मोटिवेशन पण भेटतं. म्हणजे मला स्वतःला पहिलं कंटाळा येत होता कामाचा वगैरे. पण मलाही आता असं झालेलं आहे, की मी काम करते. तसंच माझ्यासारख्या ज्या असतील त्यांना मोटिवेशन भेटत असेल, त्याही कामं वगैरे करत असतील आणि फक्त कामं करणं म्हणून करायचं म्हणून करणं नाही, तर त्याही एन्जॉय करत असतील, एन्जॉय करत वगैरे असतील. तर कसा वाटला व्हिडिओ आणि खरंच कविता जर तुम्हाला आवडत असतील ना, आवडल्या असतील, तर त्या शेअर करा. मला कमेंटमध्ये सांगा. मी पुढच्या कवितेस तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला पण खूप आवडेल तुम्हाला आवडलं असं कळलं तर. कारण मला एक प्लॅटफॉर्म भेटेल तुमच्यासोबत कविता शेअर करायचा. आणि काही लोकांनी लिहिल्या असतील, तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी लोकांपर्यंत पोहोचवेल आपल्या रुपाली माधव या चॅनलनुसार. तर सगळ्या बायका ह्या ट्रॅक्टरवर वगैरे बसल्या होत्या, कारण सगळ्यांचे पाय दुखत होते. खूप लांब चालणं झालेलं आहे आमचं. म्हणून आता माझे तर दुखत नव्हते. मी, माझ्या फ्रेंड्स, आमच्या शेजारच्या ताई वगैरे सगळ्याजणी आम्ही खूप एन्जॉय करत एंडिंगपर्यंत पोहोचलो आहे. मध्ये-मध्ये डान्स पण केला, कारण नुसतं असंच चालणं तर पाय दुखतात म्हणून पाणी वगैरे पीत छान तुमच्यासोबत शेअर केलं ना आठवणी ह्या खूप छान वाटतात. आणि माझी ही जयंती खूप छान झाली. खूपच अट्रॅक्ट होती आणि मी शॉपिंग केली. माझ्याकडे पांढरी साडी नव्हती म्हणून मी आदल्या रात्री जाऊन पांढरी साडी घेऊन आलेली आहे. खूप छान आहे. नंतर ब्लाऊज वगैरे शिवून झाल्याच्या नंतर, माझं रेडी झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. तुमच्यासोबत शेअर करेल. माझा साडीवरचा लूक रिक्रिएट करेल. तुमच्यासोबत शेअर करेल पूर्ण. आता नंतर आम्हाला आमच्या गावच्या जयंतीत जायचं म्हणजे एतोंडा ह्या गावच्या, म्हणजे बोधनजवळ आहे. मी थोड्या दिवसापूर्वी तुम्हाला आमच्या इथं पाणीपुरीचं वगैरे दाखवलं होतं. ते आमच्या गावाच्या जवळच असंच आहे. तर तिथंच जयंती आहे. तर त्या जयंतीचं व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. तुमच्यासोबत भेटवेल. म्हणजे आमच्या घरच्या फॅमिलीला वगैरे, माझ्या जाऊबाई, नणंदबाई वगैरे सगळ्याच जणी. म्हणजे नणंदबाईला तुम्ही बघितलं असेल 1-2 व्हिडिओ, पण सर्वांनाच कळवेल. कारण माझी यूट्यूब चॅनल सुरू झाल्याच्या नंतर मी जास्त गावाला गेलेच नाही. म्हणून मी तुमच्यासोबत दाखवत नाही सगळ्यांना.
आणि प्रत्येकाचं हे पर्सनल आयुष्य असतं, प्रत्येकजण येऊ शकत नाही व्हिडिओजमध्ये, म्हणून तेवढं काही दाखवत नाही. पण जे जे येऊ शकतात त्यांचे व्हिडिओज पण तुमच्यासोबत दाखवेल. आणि हे जयंतीचे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला, तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून मी हे व्हिडिओ बनवलेला आहे. तर सर्वांनी एंडिंगपर्यंत खरंच बघा आणि आवडला तर शेअर करा. माझ्या कविता आवडल्या तर आणि कमेंटमध्ये प्लीज प्लीज सांगा मला. मला खूपच आवडेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर. आणि ज्या कविता आहेत ना ते मनापासून लिहिलेल्या आहेत, मनाला जुळणाऱ्या आहेत. त्या मी 4-5 कविता सांगितलेल्या आहेत. ज्या व्यक्तीसोबत तुमचा असंच मनाशी जुळणारा संबंध आहे त्या व्यक्तीसोबत शेअर करा. खूपच व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मला तुमच्यासोबत भेटून तुम्हाला बोलून खूप छान वाटतं, मन हलकं होतं आणि मला आनंद भेटतो. खूप छान वाटतं की तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करताय. मी केक कटिंग पण केलं, तुम्हाला सांगितलेलं आहे. 1,00,000 माणसं बघितलेत, व्ह्यूज झालेले आहेत मला म्हणून. तर असाच सपोर्ट करत राहा. खूप छान वाटतं तुमच्या सपोर्टमुळं मला प्रेरणा भेटते पुढं करण्यासाठी, पुढची वाटचाल चालण्यासाठी. तर आता आम्ही पुलंद चौरस्त्याजवळ आलेलो आहोत. बघा सगळे माणसं आता गाडीच्या समोर आलेत. कारण आता आलेलंच आहे पुलंद चौरस्ता इथून. म्हणून गाडीच्या समोर येऊन हे करत होते. गाडीला तेवढं जाऊ देऊ वाटत नव्हतं. कारण आता जवळ आलं ना तसं नको, आणखी थांबायला पाहिजे असंच झालं होतं. असंच काहीतरी आमचं. पण काय करणार, लिमिटेड टाईम दिलेला असतो ना डीजेसाठी, म्हणून शेवटी आम्हाला एंडिंगपर्यंत यावंच लागलेलं आहे इथं. तर इथं पुलंद चौरस्त्याच्या वेळेस तिथं गाडी थांबली नाही जास्त, कारण लगेच गेली तिथून गाडी. नाहीतर तिथं खूप छान वाटतं, खूप मज्जा येते. आता इथून घरी जायचं आहे. अशा आमच्या 2 गाड्या आहेत. म्हणजे त्यांनी घरी गाडी लावून टाकलेली आहे, कारण गाडीची तेवढी गरज नाही. पण आता आम्ही 4-5 माणसं आहेत. माझ्या नणंदबाई, त्यांचे हसबंड, त्यांचा मुलगा असं वगैरे. आणि ह्यांचा मित्रांनी गाडी घेऊन आले, तो पण एकच. तर बघू कसं जायचं. तर ह्यांनी घरी जाऊन गाडी घेऊन आले, त्याच्या गाडीवर जाऊन 2 गाड्या. तर 2 गाड्यावर गेलोय आम्ही. इथं आलोय पुलंद चौरस्ता बघा. इथं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि निजामाबादच्या सगळ्या जयंती इथंच येतात, नागाराम वगैरे सगळ्याच. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेअर करा. चला भेटू पुन्हा. बाय.